म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्हाला नरदेह प्राप्त झालेला क्षणोक्षणा काय करा, विचार करा अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार. क्षणोक्षणाला विचार करा, कारण ज्याच्या जीवनामध्ये विचार आहे त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. विचारा वाचुनी नपविजे समाधान. विचार करून जर आपण पाऊल टाकला, विचार करून कोणतंही कार्य केलं तर आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल, दुःख कमी मिळेल. आला लक्षात? म्हणून विचार पाहिजे. आला लक्षात? साराचा विचार पाहिजे. योग्य काय अयोग्य काय याचा विचार पाहिजे. आला लक्षात? विचार महत्वाचा आहे. आणि तोही विचार कसा पाहिजे? सुविचार पाहिजे. कुविचार नको बरं, सुविचार पाहिजे. म्हणून आम्ही आळंदीला शिकत असताना आमचे गुरुदेव विचाराचे 3 प्रकार सांगत होते. आला लक्षात? या ठिकाणी आमचे अनिल बुवा आले, येवले बुवा. लाईव्ह कीर्तन चालू आहे. काय चालू आहे? लाईव्ह मोबाईलवर. आला लक्षात? काय वा, सर्वांना जमते का ते लाईव्ह करणं? नाही नाही, आपल्या सत्यातही होतेच तिकडे. वा वा, सर्वांना ते बटणं फिरवणे जमत. आमच्या सुरेश भाऊ मस्त जमतात ते बटणं तिकडे फिरवणे. आमसाठी आवाज वाढवता जरा, तुमचाच वाढवता काय? पहा कसे असतात. आला लक्षात? हा योग आहे. या ठिकाणी आमच्या किरण भाऊच्या घरी त्या बाळू काकाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा. काय सेवा आहे पाहाल तुम्ही. डायरेक्ट कापट्टी टाकून दिली आहे, वॉटरप्रूफ. हा मंडप जय्या तयारी आहे. पहा ते जेवणावाले बी आले लगेच. ते म्हणतात लवकर कीर्तन आवडा महाराज. आला लक्षात? हे वडिलाच्या सेवेनिमित्त ही कीर्तनाची सेवा आहे. लक्षात घ्या. सर्वांनी वडिलाची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. असे मुलं मिळण्याकरता सुद्धा पुण्यही लागते. विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाला विचार करा. विचार करण्याचे 3 प्रकार आहेत. निरर्थक प्रकार विचारांचा, दुःखदायी प्रकार, आत्म अनात्म विचार. आला लक्षात? आत्म अनात्म निरर्थक प्रकार म्हणजे काय? मी नेहमी सांगत असतो, 4 मित्र समुद्राच्या काठी फिरण्याकरता गेले. मग एका मित्राच्या डोक्यात विचार आला, अरे मला समुद्राच्या पाण्याला आग लागली तर हे मासे कुठे जातील? दुसरा म्हणतो मासे हे झाडावर जातील. तिसरा म्हणतो ते का माकडा एका झाडावर जाण्याकरता. चौथ्याच्या डोक्यात विचार आला, अरे पाण्याला आग लागत
म्हणजे विचारातून काय निघालं? काही नाही, निष्पन्न विचार आहे म्हणजे निरर्थक विचार आहे. आपल्या ठिकाणी सांगले पोकळ विचार, काहीच कामाचा. दुसरा विचाराचा प्रकार, एक बाई उठली सकाळी, सकाळी उठल्यानंतर तोंड धुतलं, तोंड धुतल्यानंतर पुढचा कार्यक्रम कशाचा आहे? आलं तुमच्या लक्षात? चहा पाणी. कारण काही काही गवळणीला चहा पाणी, चहा पिल्याशिवाय तिचं डोकं दुखणं बंद होत अगोदर चहा लागतो. मग पाटील बाई उठले, म्हणे तू चहा ठेवते तर माझी ठेव. थंडीचे दिवस होते, गेले चुली आजू बसण्याकरता हातपाय शकत बसले पाटील बुवा. पाटलीनबाईने आणि दोन टाकत असताना पाटील बुवाने मागितलं. पाटील बुवा म्हणू लागले दुधावाले जास्ती पाणी टाकायला लागले म्हणे. पाटलीनबाई म्हणू लागले टाकू द्या, तुम्हाला काय करणार? अहो आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो सफाई तेवढं टाकायला पाहिजे ना. आला लक्षात? वाजवीपेक्षा नफा घेऊ नये ही बी सगळं ती तुकाराम महाराज सांगतात. विठाला विठाला पण नफ्याशिवाय धंदा, नफ्याशिवाय धंदा नाही. आपलं उदरनिर्वाह भागला पाहिजे ना. म्हणे त्यांचा धंदा आहे. नाही म्हणे आपल्याला पाणी पाणी दूध घ्यायचं नाही. मग काय करतात म्हणे? नाही म्हणे बाजारात जातो आणि 1 लाखाची म्हैस घेऊन येतो. आता 1 लाखाची म्हैस आणल्यानंतर 10 लिटर ते दूध दे, मग तू 1 लिटर घरी ठेवतो. पाटलीनबाई म्हणू लागली मला 1 लिटर जमणार? अहो लहान लहान मुलं आहे, पाहुणे येतात, घुसळण करावं लागतं आपल्याकरता आणि 2 लिटर ठेवणं घरची म्हैस आहे. हे बघ म्हणे कळब्याचे काय भाव झाले. आता सर्व मगे रोटर मारणे लावले लोकांना, कपडा कळबा तरी भेटील का? कळब्याचे काय भाव, दादरचे काय भाव, आला का? ढेपचे काय म्हणतात 2500 रुपये पोत झालाय. हा बघू म्हणता 2800, 2800 म्हणता पडेल बुवा 2800. तू जर 2 लिटर घरी दूध ठेवला आपल्याला म्हैस परवडणार? पाटलीनबाई म्हणे परवडो का नको परवडो, मी 2च ठीक. हा म्हणू लागला उगी मग वैसलं. नाही म्हणे मी 2च ठीक. ते ऐकतच नव्हती. वो पाटील बुवाचा राग पारावर चढला. शर्टाच्या बाया वर गेल्या, 2 पाटलीनबाईच्या कानात मारल्या. पण रडता रडता सुद्धा पाटलीनबाई म्हणते मी 2च. पण म्हणजे मराठी भाषा आहे बरोबर, 2 लिटर दूध ठीक. आता मी म्हणतो नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर लोकांना बोलायचं काम आहे का? तुमच्या तुकाराम नगर मध्ये कसं काय? कोणत्याही गावात घ्या, तुमच्या गावात घ्या का आमच्या गावात घ्या, पटपट लोक जमा होतात. बरं नवरा बायकोच्या भांडणात थोडी शहाण्या माणसाने पडू असे भानगडी करताना लगेच संध्याकाळी काय होतं ते जेवणाच्या टायमाला एक होता. आला लक्षात? आता रामभाऊच्या घरी भांडण चालू झालं, म्हणजे तुमच्या गावचा रामभाऊनीवर. गोविंदा पाटील मागच्या पुढच्या गावात राहत होता, वरच्या गावात. गोविंदा पाटील माहित पडलं की रामभाऊच्या घरी काय चालू आहे, भांडण चालू आहे. तर गोविंदा पाटील आले. आल्यानंतर म्हणू लागले का हो रामभाऊ काय चालू आहे? हे म्हणते 2 ठीक, तुम्ही म्हणता एकच ठेवता, काय भानगड आहे? रामभाऊ म्हणू लागला पाटील बोला, गोविंदा पाटीलला म्हणू लागला हे बघा म्हैस 1 लाखाची. हे जर 2 लिटर घरी दूध ठेवलं तर म्हैस काय पुरणार आहे? ढेपचे काय भाव, कळव्याचे काय भाव? गोविंदा पाटील हुशार होते. कारण मित्राने मित्राला सांगितलं तर मित्राचा कधी राग येत, त्याला जिवलग मित्र म्हटलं पाहिजे. त्याला काय म्हटलं पाहिजे? आपल्या मित्राने आपल्याला चांगल्या गोष्टीचा उपदेश केला किंवा काही दोन्ही गोष्टी उपदेश सांगितल्या, एखाद्या वेळेला कानातही मारली, आला लक्षात, पण त्याला राग येत, हे जिवलग मित्र. विठाला विठाला गोविंदा पाटील रामभाऊला म्हणू लागले रामभाऊ तुम्हाला एक विचारू का? म्हणजे विचारा ना. मला अगोदर सांगा म्हैस कुठे आहे? म्हणजे म्हैस बाजारात आहे. कुठे म्हैस? बाजारात म्हैस. मग गोविंदा पाटील म्हणू लागले रामभाऊला अगोदर तुम्ही म्हैस बाजारातून काय करा, विकत आणा घरी. मग ते किती देते, काय देते, डेअरीवर लावायची का हात विक्रीनं विचार बघा, दूध विकायचं की काय, हा पुढचा प्रश्न आहे. हिनं बी 2 खाल्ल्या म्हणे कानात, तरी मी म्हणते 2च ठीक. रडता रडता विनोदाचा भाग सोडून द्या. अगोदर म्हैस विकत आणा, नंतर पुढचा प्रश्न आहे. विठाला विठाला हा निरर्थक विचाराचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे दुःखदायी. 2 उदाहरणं निरर्थक विचाराची झाली. दुःखदायी विचार. एक मनुष्य श्रीमंत होता, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही होतं, पण त्याच्या जीवनामध्ये एक मुनी होती
त्याला संतती आला लक्षात. संतती होण्याकरता पुष्कळ प्रयत्न केले. भक्तींकडे जा, भोकवाकडे जा, म्हातारीकडे जाऊन आला, भावनगरले चादरवाल्याकडे बी जाऊन आला, पण काही जमलं. तुम्ही कुठेही जा, तुमच्या प्रारब्धात जर असेल तरच होईल, आणि झाल्यानंतर जिवंत ठेवणं का राहणं हे त्याच्या प्रारब्धावरच अवलंबून आहे. विठाला 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 त्याला संतती झाली नाही. एक दिवस झोपत ना, उट्यावर उन्हाळ्याचे दिवस होते, झोपले होते. गडीचं घर होतं, उंच वटा होता, झोपले होते. पाटील बाई म्हणू लागले, पाटील म्हणला, अगं आपल्याला जर मुलगा झाला तर? पाटलीबाई म्हणले, चकले का तुम्ही? अहो आता आपलं वय संपलं आहे, आपल्याला कशाला मुलबाळ होणार आहे? अहो म्हणे, नाही, देवाची कृपा झाली तर काय होणार नाही. गीतेत एक श्लोक आलाय सुरुवातीला, हरी मोकम करोति वाचालं भंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. गीतेत सांगितलं आहे, मुका जरी मनुष्य असला त्याच्यावर भगवंताची कृपा झाली तो बोलू शकतो. आला लक्षात. आंधळा जरी असला त्याच्यावर भगवंताची कृपा झाली तर तो पाहू. आमच्या गुरुवारी जगन्नाथ बाबाचे डोळे काढायचं कामच पडलं की त्यांना दिसायचं, मधील दृष्टी कमी झाली होती, म्हणून आपोआप दिसायला लागलं. ही भगवंताची काय आहे? कृपा आहे. आला लक्षात. अहो जो लंगडा आहे त्याच्यावर कृपा झाली. पांगळा तो गिरी म्हणजे पर्वत चढून जाऊ शकतो. देवाची कृपा झाल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. विठला विठला म्हणजे दुसरा मुलगा सरक म्हणे तिकडे, दुसरा दोघांच्या मधात. आता पिक्चर मध्ये गोष्टीमध्ये पटापट बरोबर होतात आणि ती चालायला बी लागतात. आला लक्षात. तिसरा मुलगा झाल्यानंतर म्हणजे सरक तिकडे. त्याची पत्नी बघा त्यांना म्हणू लागली, अहो सरकार तिकडे तुम्हाला कळते की नाही आपल्याला काय झालाय? हा गोष्टीतला आहे बरं. तो सरकला, पण ग्रामपंचायतची गटर होती 5 फूट खोल. जसा पडला गटरवर तसं त्याचं काय मोडलं? कंबरडं मोडलं. आता मी तुम्हाला असं विचारतो, असणाऱ्या मुलानं कंबरडं मोडलं का नसणाऱ्या? तू सांग की रंगू, कोण मोडलं बरं? हा वकील लोक बोलू देत नाही बरं. नसणारा मुलगा जर कंबरडं मोडतोय तो असणारा काहीतरी. काही 4 मुलं आहे डॉक्टर साहेब, पण ते वागवता नाही. मला असं म्हणायचं नाही मुलगा असू नये, मुलगा असावा. पुत्र व्हावा मुलगा त्याचा, तिने आई वडिलांची सेवा करणारा असावा. नाही तर झोपान विचार करत बसले, सरकला, कंबर मोडून घेतलं. लक्षात घ्या. धन्य भगीरथ जन्मले जामोशी सकळ कुळाशी धारिले. कुंतीला 5च मुलं होती. धर्म बघा, धर्मज्ञ होते, शूरवीर होते, आईची सेवा करणार, भगवंताची भक्ती करणार होते. गांधारीला किती होते? 100. पण गांधारीच्या पोटी शतमूर्ख. लक्षात घ्या. विठला विठला विचार करत बसला, पडला, कंबरड मोडून घेतलं. लक्षात घ्या. हा दुःखदायी विचार आहे. कशाला विचार करतात? नाही तुमच्या प्रारब्धात झोप. दुःखदायी विचार. आत्म अनात्म विचार. ओहम कथमिदम जातम को वै कर्ता विद्यते. मी कोण आहे? मी कशा करता जन्माला आलाय? माझं साधन काय? साध्य काय? आला बघा. हाच विचार करायला पाहिजे. अरे हा विचार करायला पाहिजे. त्याचा काय उपयोग आहे? महाराज सांगतात, कोण मी कोण ऐसा करावा मने ज्ञानेश्वर. बुवा होता म्हातारा आपला श्रीरामनगर मधला, गेला का तो? हा तो नेहमी म्हणे प्रमाण विठाला विठाला हा विषय आला म्हणजे तो टपूनच बसायचा किंवा आपल्या विषयावर येते. आला लक्षात. आणि कुठेही कीर्तनाला हजरच राहायचा. विठाला मी कोण आहे? मी कशा करता जन्माला आलो? एकच उदाहरण सांगतो, लगेच दुसऱ्या चरणावर. हनुमंत राहायचा आणि प्रभू रामचंद्राचा एका ठिकाणी संवाद आलेला आहे.
हनुमंतरायांना प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंतराय तुमच्या ठिकाणी आळस नाही, तुम्हाला कधी जांभई येत नाही, तुम्ही नेहमी चिंतन करत असतात, तुम्ही नेहमी माझी सेवा करत असतात, तुमचा माझा संबंध काय ते सांगा. आता हनुमंतराय वाटलं देवाला काय सांगावं. हनुमंतराय सामान्य का, बुद्धिमत्ता वरिष्ठ वरिष्ठ. हनुमंतरायाने सांगितलं, देहाच्या बाबतीत मी तुमचा दास आहे, दास्यत्वे निकट हनुमंती पै गेले, मनोनी देखिले रामचरण. आला लक्षात. आणि जीवाच्या बाबतीत म्हणाल तर ममयोशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्टानिंद्रियानी प्रकृतिष्ठानी कर्षती. मी तुमचा अंश आहे. आला लक्षात. आणि आत्म्याच्या बाबतीत जर तुम्ही विचारत असाल तर तुमचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. विठला विठला महाराज म्हणतात, क्षणोक्षण हाती करावा विचार, योग्य काय अयोग्य काय, खरं काय खोटं काय, सत्य काय मिथ्य काय, पण कोणता विचार सांगतात. करावया पार करावया पार करावया विचार करा. बहुरूपी सागर कसा आहे. ब्रह्मदेवासारखे त्याच्यात गटांगड्या खातात. भगवान अर्जुना सांगतात, दैवी हेच्या गुणमयी मम माया दुरत्तया मामे वै प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ्य. मग अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा कुणी तरुण जाती का. करून जातात. हे तर एकटी लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐल थळी सरले किंवा तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मेची गो. पण हा जो देह मिळालेला आहे हा कसा आहे याचं उत्तर दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार दुसरेला झाले ते नाशिवंत देह जाणार 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 नाशिवंत देह दुसऱ्या चरणात सांगतात की नाशिवंत देह
देह जाईल जाईल याची देह जाणार आहे बघा. विठाला मंगूर आहे जाणार आहे. आताच आपल्या तुकाराम नगर मध्ये सप्ताह झाला. नेपाळला गेलेली मंडळी असं वाटत होतं का मळते म्हणून आमच्या गुरुवर्य भरत महाराजांच्या सप्त्यामध्ये आरती केली त्यांनी त्या ठिकाणी सुधाकर जावळे त्यांनी आणि तिथून निघाले नेपाळला जाण्याकरता. पण अचानक काळाने त्यांच्यावर काय घातला काला घातला. तळवेलचे वरणगावचे आमच्या सुसरीची पोरगी दर्यापूरली गेली होती ते बी त्याच्यात गेली. विठाला विठाला काला केव्हा जावं लागेल ते सांगता येत नाही. आला लक्षात. म्हणून देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय हातातला घात तोंडात जाईल याचा सुद्धा भरोसा. या जीवन की बकरिया हातोलिया नाही तेरा घात. लोक म्हणतात का बाबाचा आता होते म्हणे गेले त्यांना लागली गुचकिंते गेले. रात्री आम्ही अंबर्डीला गेलो होतो. 55 वर्षाचा सर होता. लहान लहान मुली आहे पण अचानक जावं लागलं. फार रडत होते हो जाय जाय. विठाला विठाला देहाचा कोणाचाच भरोसा तुमचा घ्यायचा माझा घ्या. सर्वे काय आहे जाणारच आहे. मलाही यम घेण्याकरता आला होता म्हणजे महाराज उरकुआ तुम्हाला घेण्याकरता. म्हणतो बापरे आपण कीर्तन करणं यम कशाला घेण्याकरता आला. पण मी त्या यमाला म्हटलं थांबा माझं काय काम आहे. मी जो मनुष्य घरी आला त्याला चहा पाणी केल्याशिवाय जाऊ देत नाही. यमाला असं वाटलं आपलं मृत्यू लोकांमध्ये स्वागत मी लोकांना घेऊन जाणार ना. हे महाराज म्हणतात की स्वागत करतो तर काय करू तुमच्याकरता चहा दूध वगैरे म्हणे चहाही चालते म्हणा. काय म्हणू लागला मी निवर तो यम म्हणू लागला. आता मला असं वाटलं काय करावं बरं. मग मी चहा करत असताना थोडी शाळा केली. त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं. काय टाकलं गुंगीचं औषध. गुंगीचं औषध टाकल्यानंतर चहा तयार झाला. तो यमराजाला दिला. यमराजाने चहा पेला आणि त्याला काय आली गुंगी. कशी बोलली बा तुम्ही गुंगी आली पडला तो. मग यमराजाजवळ लॅपटॉप होतो. आता मला लॅपटॉप म्हणजे काही कळत नाही जेवले उभा जास्त. पण मला फक्त ओपन करता येते पाहता येते इकडचं तिकडे थोडंसं करता येते. आकाश आपल्याला मोबाईलचं बी काही समजत नाही. तुम्हाला जर हॉटस्पॉट टाकायचं झालं तर मला जमत येते. आकाश आता लहान लहान पोरं काय करतात लगेच बोटं लावतात इकून तिकडे तिकून. भले हुशार पोरं याच्यासारखे आवा कसा बसलाय ना. पहिले लहान लहान पोरं फारच हुशार. विठाला 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 चांगले बसले दोघी पोरं. नाही तर आताचे पोरं बसता का कीर्तन खूप म्हणजे द्या पण का मला काय घेतले नाही कीर्तन अशी आकाश. पण कसे शांत चित्तन एकाग्र चित्तन ऐकताय. विठाला विठाला त्यात टोपी घालून बसली. आताच्या पोरांनी टोपी आवडते का नाही नाही टोपी नको म्हणे मला. आला लक्षात. आपला काय विषय चालू आहे हा बोलत नाही तुम्ही. सर्वांना आपल्याला काय करायचं मूळ मुद्दा विठाला विठाला आलं तुमच्या लक्षात. कारण विद्यार्थी चाणाक्ष पाहिजे. गुरुजी काय करायचे काही काही गुरुजी आम्हाला शाळा शिकवत असताना काय करायचे धडा करायचे धडा शिकवायचे. काही काही गुरुजी फार हुशार राहतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्याकडून कसं पाठ करून घ्यावं त्यांना लगेच समजते. आमचे गुरुजी फार हुशार होते. धडा शिकवायचे आणि त्या धड्यामधला पॅरिग्राफ मधला प्रश्न विचारायचे. पाहून का सांगितले पटकन पटकन उत्तर दे. आला का. आणि ज्याने उत्तर दिलं त्याला शाबासकी देत. विठाला विठाला मला त्या
आतापर्यंत काही येत नव्हतं. मी काय केलं ते यादी काढली मरणाची. कोणाचं नाव आहे बरं पहिलं यमराजाकडे? तर पहिलं माझंच नाव होतं, संजय पुंडलिक चौधरी, राहणार सुसरी. बापाने म्हटलं आपलंच नाव आहे पहिलं. मग मी काहीच केलं नाही, बटन दाबलं, पहिलं नाव काय घातलं, खाली घातलं. तसं तसं ते झाकून ठेवलं. थोड्या वेळात तो यमराज शुद्धीवर आला. तो लागला, वा वा महाराज, मृत्यू लोकामध्ये तुम्ही माझा असा सत्कार केला, मला चहा पाजली, आता मला फार आनंद झालाय. मला असं वाटलं माझं मरण चुकलंच का आता? नाही म्हणे, माझ्या नियोजनामध्ये मी आता बदल करून टाकलाय. काय बदल केलाय म्हणे? आता मी खालून चालू करतो म्हणे. काय म्हणतो यमराज? आणि मीनच माझ्या हातानं ते खाली घालून ठेवलं. आला लक्षात. सांगायचं तात्पर्य एक लक्षात घ्या, जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याला आयुष्य संपल्यानंतर मरावंच लागणार आहे. विठाला विठाला म्हणून सावधानता देतात. सावधानता कुठे असते? डोक्याचं वळण आहे. आला लक्षात. पुढे शाळा आहे, गतिरोधक आहे. वाहने काय करा, हळू चालावा. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाप्रमाणे आपल्याप्रमाणे कसंही मनाप्रमाणे वाहन जर चालवलं तर महाराज सांगतात, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. पुढचं घ्यायचं नाही आपल्याला. जो मनाच्या मार्गाने गेला, माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, अंगा मनाची रुचावे, हे तुले कृत्या कृत्य नाथावे, करणेचे नि नावे, भलतेची करी. भलतच जर केलं, कसा जरी वागला तर मरावं लागेल. विडाला विडाला सावधानता दिली जाते लग्नामध्ये. ब्राह्मण बुवा, आता तुम्ही पती पत्नी होणार आहे, तुम्ही कसं वागावं नियम सांगत असतो. पण नवरदेव नवरी नियम ऐकण्याच्या मनस्थितीत राहता का? भाऊ बरोबर आहे की राहता मनस्थितीत? नाही नाही, कवा टाका येईल, कवा होईल. काय लग्न आणि ते वऱ्हाडी मंडळी असतात, ते वरणपोळी माग्याची भाजी लवकर लागू द्या ना. प्रत्येकाचे विचार भिन्न असतात, लक्षात घ्या. पण त्याच्यातून सावधान कोण झालं? लग्नाच्या ठिकाणी रामदास स्वामी. आला लक्षात. ते उठून गेले, पळून गेले. लक्षात घ्या. रामदास स्वामीचा एक विचार तुम्हाला सांगतो. रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. लक्षात घ्या. पण ज्याचं लग्न झालं नाही त्याला असं वाटलं आपलं लग्न कधी होईल. आणि ज्याचं झालं तो म्हणतो, बाबा करू नको रे बाबा. करून काय सुद्धा आहे, दुःख आहे. पण आपली म्हण आहे, शादी के लाडू खाए उभी पसताय, नाही खाए उभी विढाला विढाला विढाला. म्हणजे संसार दुःखरूप आहे. पण कोणाला ज्याने संसाराची आसक्ती धरली त्याला संसार. पण ज्याने संसाराची आसक्ती सोडली, असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र भारी. आयएमपी प्रमाण सांगतो, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणजे त्या कोरड्या नारडाप्रमाणे विढाला 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 म्हणून हा देह जाणार आहे. देह हे काळाचं काय आहे, वाचून आहे. काय आहे देह? हे काळाचे पाचाचे झाले, ते कर्माच्या गुणी गुंतले. म्हणून टाकी सृजले जन्म मृत्यूच्या. आपले वडील बाजारात गेले, मग लहान मुलगा काय करतो, बस स्टँडवर येतो, बाबा केव्हा येतील, मला भात आणतील की नाही. पूर्वी वाट बघायची. भातक्याचा पूर्वी फारच आवड होती, आपल्या भाषेत लिहितात होता. भातकं भेटत नव्हतं. आता रोज शेवचिवडा सगळंच काय भेटते. आला लक्षात. लगेच ताजा मिळते पैसे दिले की. पूर्वीचा काळ फार कठीण होता. एक मुलगा गेला बस स्टँडवर, बाबा येतील, बाबा आणि बाजार करू. पण बाजार करत असताना बाबाने बाजार केला. काही काही लोक बाजार करतात पण खाऊ घेत. काही काही लोक म्हणतात याच्या इस्टेटले लाग लावले तर 15 दिवस जाणार नाही, खाऊ घेतली म्हणे खात नाही. आता बाजारामध्ये जर खाऊ घेतला नाही तर त्याला कोणता बाजार म्हणतात? हो, तुमच्या गावाला सांगा कोणता गाव बाजार म्हणतात? वांझोटा बाजार म्हणतात. काय म्हणतात? वांझोटा. आला पाहिजे. मग काही लोक म्हणतील महाराज आम्हाला मुलं बाळाने कशाला खाता पेता, कशाला काय करतात? अरे तुला मुलं बाळाने तर काही अन्नदान कर, काही मंदिराला दे. आला लक्षात. नको मंदिरात देऊ, अन्नदान नको, पण तू स्वतः चांगले कपडे घाल, चांगलं खाय ना.
गेल्यावर का लोक तुझ्या छातीवर बसून देतील काय बांधून मलेले तुलेले घाल कुत्र्याले चोरायला भेटेल ना ते. मग त्याच्यापेक्षा दान धर्म करणं स्वतःचा पैसा स्वतःच्या कामाचा आणि का चोराच्या कामाचा आहे का. बरं जाऊ द्या, ज्याला मूलबाळ नाही घेतलं त्याला नसलं त्याने घेतलं तर झाली, पण ज्याला मूलबाळ आहे तो बी घेत नाही. एका माणसाने खाऊ घेतला, घरी आला, मुलगा म्हणू लागला बाबा आणा ते पिशवी. बाबा म्हणू लागले घरी गेल्याशिवाय तुला पिशवी देत नाही बाजाराची. घरी गेले, थांब म्हणे मला हातपाय धुऊ दे, फ्रेश होऊ दे, मग तुला देतो. आता बाबाचा एकच उद्देश होता की याला जर पिशवी दिली तर हा सर्व बाजार आचकाबिचक करून टाकेल, म्हणून बाबा थांब. पण याला समोर मुलाला मुलगा गेला, ते सर्व पिशवीतला जो भाजीपाला होता तो आचकाबिचक दानापान करून टाकला. तिच्यातला काय घेतला, फक्त खाऊ. आणला कोणाकरता होता. पहा आपले आई वडील, आपल्या आई वडिलाचं किती प्रेम असते मुला मुलीवर. स्वतः आपण खाऊ खात नाही, मुलगा मुलगी जरी बाई नसले तर त्यांच्याकरता तो खाऊ डब्यामध्ये ठेवून टाकतात. केवढं प्रेम आपल्या आई वडिलांचं. मुलाकरताच खाऊ आणला होता, त्याच्याकरताच होता, त्याचाच अधिकार त्याच्यावर आहे. तसं दृष्टांत संपला. हे शरीर हे काळाचं आहे, कुणाचं आहे, आणि काळ्याचा याच्यावर काय आहे, अधिकार आहे. ते आयुष्य संपल्यानंतर तो काळ घेऊन जाणार आहे. विढला 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 शेवटचा मुद्दा सांगतो. या शरीराला 3 प्रकारचा नाश आहे. किती प्रकारचा, 3 प्रकारचा. आश्रय नाश, परता नाश, स्वभावचा नाश. परता नाश समजला का तुम्हाला. एखाद्या माणसाचं तरुण असतो, आयुष्य भरपूर असते, चांगली तब्येत असते, परिस्थिती चांगली असते, पण दुसऱ्याला त्याचा चांगलापणा सहन होत. तो दुसरा माणूस तिसऱ्या माणसाला त्याला मारण्याची काय देतो, सुपारी. तू मारून टाक म्हणे, तुला 5 लाख रुपये देऊन टाकेल. हा त्याला मारून टाकतो. म्हणजे दुसऱ्या करून मरण, याला परता नाश म्हणतात. काय म्हणतात, परत. आता महिला मंडळ समजून असं सांगतो. महिला मंडळ गेले चहा ठेवण्याकरता किचन रूम मध्ये. चहा झाली, पण कपशी हातात घेतली, बशी हातातून सुटली. मग ते नवी झाली का जुनी, झोपले का तुम्ही. अहो ते फुटली ना, गेली ना, नाच झाला तिचा. कशामुळे नाच झाला, आपल्या हातातून. म्हणजे आपल्या हातातून जर ते सुटली नसती तर ते फुटली. म्हणजे याला म्हणतात परता नाश. सर्वांना तरी असं सांगतो. एक मनुष्य घरात गेला तर बूट काढून जाईल ना. घरात जाता जाता माठ होता, माठाले काय लागला त्याचा, बुटाचा पाय, माठ फुटला. म्हणजे याच्यामुळे तो माठ फुटला, याला परका नाश म्हणतात. विढाला 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 विढाला.